नमस्कार, मी विनीता कुलकर्णी. विनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे गणेश जन्म, तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला दाखवते आहे तळलेले मोदक. आता हे मोदकाचं साहित्य आहे. तर प्रथम आपण सारण करून घेणार आहोत. त्या सारणाचं साहित्य आहे 1 बाउल भरून नारळाचं चव आणि साधारण तेवढंच गूळ, तो पण बारीक करून घेतलाय मी. नंतर चारोळी, मनुके आणि वेलची, हे झालं सारणाचं साहित्य. आणि आपण बाहेरनं जे कव्हर करणार आहोत त्यासाठी ह्या वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यात मीठ घालायचं आणि तेल ह्याच्यामध्ये पण घालायसाठी आहे आणि तळण्यासाठी पण. आता आपण सारण करून घेऊया. त्याच्यात खोबरं घालायचं आधी, मग गूळ, आणि हा गूळ चांगला वितळेपर्यंत परतायचा चांगला. साधारण सगळं पूर्ण एकजीव होईपर्यंत 5-10 मिनिटं जातातच. आणि त्याच्यामध्ये मनुके, चारोळी, आणि वेलची पावडर घालायची साधारण 1 चमचा. आणि चांगलं परतून घ्यायचं, एकजीव करायचं एक गूळ वितळेपर्यंत. आणि हा सगळा चव आहे तो सगळा त्याच्यामध्ये मिक्स होऊन एकजीव होतो. आता हे चांगलं एकजीव होईपर्यंत 5-10 मिनिटं आपण परतत ठेवूया. आता मी पीठ मळून दाखवते वरच्या कव्हरसाठी. हे 2 वाट्या पीठ घेतलंय. त्याच्यात मीठ घालायचं साधारण चवीप्रमाणे आणि तेल मोहन म्हणून जरा व्यवस्थित टाकायचं, म्हणजे कव्हर वरचं छान खुशखुशीत होतं. आणि हे साधारण घट्टही नाही आणि अगदी हे नाही, असं आपण पुरीला मळतो तसं पीठ मळायचं, म्हणजे वरचं कव्हर छान होतं. त्याच्यात थोडं थोडं पाणी घालत असं मळायचं. पीठ मळेपर्यंत आपलं सारणही तयार होतं. आणि हे मोदक आपण 1-2-3 दिवस खाऊ शकतो तर करून ठेवले तर. उकडीचे मोदक कसे आपल्याला त्या दिवसातच खावे लागतात, किंवा मग मायक्रोमध्ये गरम करा, किंवा परत एक वाफ आणा कुकरमध्ये. लागतात दोन्ही सुंदर, पण दोघांचे प्रकार असे वेगवेगळे आहेत. आता हे बघा आपले चांगलं व्यवस्थित मळून झालंय. साधारण बघा याने मी मळलंय, ज्याचं छान कव्हर आणि तयार होतं. चांगलं व्यवस्थित सगळं हे करून ठेवायचं आणि झाकून ठेवून द्यायचं तोपर्यंत सारण तयार होतंय. आता आपलं सारण तयार झालंय. सगळा गूळ वितळलाय व्यवस्थित आणि सगळं एकजीव झालंय. आता आपण हे सारण आणि झालं की जरा गार की मी तुम्हाला मोदक करून दाखवते. आणि ह्याच्यामध्ये आपण जी वेलची पावडर टाकतो ती पण मी सांगते तुम्हाला. बरेच जण बनवून ठेवत असतील, पण काही जण तात्पुरती पाहिजे तशी करतात. तर ही काय करायची, वेलची अख्खी छोट्याशा कढईमध्ये गरम करायची चांगली, आणि गार झाली की त्याच्यामध्ये थोडी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक करून ठेवायची. तर आपल्याला बरेच दिवस ती पावडर आपल्याला पुरते, सालही फुकट जात नाही. आणि त्याच्यामध्ये साखर असल्यामुळे नाहीतरी आपण ती गोडातच वापरतो, आणि साखरेमुळे पटकन मिक्सरमध्ये बारीक होतो वेलची पावडर. ते तुम्ही करून बघा. चांगली वेलची गरम करून गार झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली बारीक करून वाटून घ्यायची. छान आपल्याला साधारण सणावाराच्या दिवसात किंवा एरवी लागतेच ना, तर करून ठेवली की छान. तर आपलं सारण तयार झालंय. आता ह्या आकाराचे मी असे गोळे करून ठेवले. आणि आता हे मी पुरीसारखे साधारण लाटायचे आणि कसा मोदक करायचा ते दाखवते. असा साधारण पुरी एवढा लाटायचा, आणि मग त्याच्यामध्ये साधारण एक आपला हा नेहमीचा वापरातला चमचा आहे तेवढं भरायचं सारण.
व्यवस्थित आतमध्ये सगळं हे करून साईडने अशा हळूहळू त्याच्या पाकळ्या तयार करायच्या. जवळ जवळ असं त्याचं पाकळ्या तयार करायच्या आणि सारण चांगलं आतमध्ये दाबायचं, म्हणजे मग ते बाहेर येत नाही. ह्या सगळ्या पाकळ्या तयार झाल्या की मग हे सगळे अशा व्यवस्थित सगळीकडनं बंद करायच्या. झाला आपला मोदक एक. आणि तोंड व्यवस्थित बंद करायचं, म्हणजे तळताना उघडणार नाही. व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आणि अशा या कळ्या सगळ्या दिसतात मस्त. तर मी हे बाकीचे मोदक करून दाखवते. जेवढ्या जवळ पाकळ्या येतात ना तेवढ्या त्या मग बंद केल्या की साईडने छान दिसतात. आता आपले सगळे मोदक तयार झाले. बरोबर एक नारळात 21 झालेत आणि एक करंजी झाली आहे. मोदकाबरोबर एक करंजी करावी अशी पद्धत आहे, त्याप्रमाणे बरोबर त्या एका नारळाच्या चवामध्ये हे आपलं माप आहे. आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. आता आपण मोदक तळून घेऊया. तेल चांगलं तापलंय, त्याच्यामध्ये एक एक मोदक सोडूया. चांगल्या लाल कलर मध्ये व्यवस्थित सगळ्या बाजूनी तळून घ्यायचं. हे कवर कच्चं राहत नाही. आणि आता जी सगळी काळ्या कड्या त्या सगळ्या हार्ड कोटिंगच्या वगैरे आल्या आहेत, त्या काही तळण्याच्या वेळेला तर त्या उपयोगाच्याच नाही आहेत. त्यामुळे आपल्याला ही इंडालियमची कढईच तळण्यासाठी बरी पडते. म्हणून ही मुद्दाम मी जुनी झाली आहे तरी तळण्यासाठी स्पेशल ठेवली आहे. कारण ह्याच्यामध्ये सगळे चिटकतात तळताना हार्ड कोटिंगच्या ह्याच्यामध्ये. हा मला अनुभव आला आहे. हे पण एक नमूद करण्यासाठी की आपल्याला तळण्यासाठी आपली जुनीच भांडी शेवटी उपयोगाला येतात. लाल कलर मध्ये ते करून घ्यायचं व्यवस्थित तळून. आता आपले असे छान ब्राऊन कलर मध्ये मस्त तळून झाले. सगळे असे काढून घ्यायचे याच्यामध्ये आणि चांगले निथळून परत टिश्यू पेपर मध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे मग सगळं तेल त्याचं निथळलं जातं. असे तर सगळे मी तळून घेते. आता आपले हे मोदक सगळे तयार. गणेश जयंतीला आमच्याकडे गणपती आणून आज 3 वर्ष झाली. त्यानिमित्ताने आज सगळा हा सोहळा. हे मोदक तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने करून बघा आणि कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.